आज मराठा आरक्षणावर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चळवळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे या विषयाने पुन्हा एकदा जोर पकडलाय. अलीकडेच त्यांनी आपलं उपोषण सोडलं आहे, कारण सरकारने त्यांना आश्वासन देत 2 महिन्यांचा वेळ मागितला आहे. या संपूर्ण चर्चेत वारंवार एक नाव पुढे येतंय, हैदराबाद गॅजेट. बरं, हा हैदराबाद गॅजेट आहे तरी कार? आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात तो इतका महत्वाचा का मानला जातो? चला आज या प्रश्नाचं उत्तर पाहूया. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हैदराबाद हे एक स्वतंत्र संस्थान होतं. तिथे निजामशाही सरकार चालायचं. निजामशाहीकडे स्वतःचं प्रशासन, कायदे आणि न्याय व्यवस्था होती आणि त्या सगळ्या गोष्टींची अधिकृत नोंद होत असे हैदराबाद गॅजेट या राजपत्रात. जसे इंग्रजी राजवटीत गॅजेट ऑफ इंडिया किंवा बॉम्बे गॅजेट प्रसिद्ध होतं, तसंच निजामाच्या राज्यात हैदराबाद गॅजेट निघत असे. या गॅजेटमध्ये सरकारी आदेश, कायदे, हुकुमनामे, जमिनीचे हक्क, नोकरीच्या पात्रता, मागासवर्गीय समाजांच्या यादी सगळं सविस्तर नोंदवलं जात असे. म्हणजेच तेव्हाच हे सरकारी राजपत्र होतं. या हैदराबाद गॅजेट मध्ये एक अत्यंत महत्वाची नोंद सापडते. मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून सूचीबद्ध करण्यात आलं होतं. गॅजेटमध्ये मराठ्यांचा उल्लेख शेतकरी व शूर समाज असा केला गेला होता, पण त्याचबरोबर त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचंही नमूद केलं गेलं होतं. याचा अर्थ असा की आजपासून 100 वर्षापूर्वीही सरकारने मराठा समाजाच्या मागासलेपणाची दखल घेतली होती. ही नोंद फक्त गोष्ट नाही, तर एक सरकारी दस्तावेज आहे, जो कोर्टातही दाखला म्हणून ग्राह्य धरला जातो. आता प्रश्न असा आहे की आजच्या आरक्षणाच्या चर्चेत या गॅजेटचा उपयोग कसा होतो? आरक्षण देताना न्यायालय व सरकार हे पाहतात की समाजाचा ऐतिहासिक मागासपणा काय आहे, शिक्षण, नोकरी आणि समाज व्यवस्थेत त्यांना किती मागे ठेवण्यात आलं आणि याचे पुरावे कोणते आहेत. इथेच हैदराबाद गॅजेट महत्वाचं ठरतं, कारण तो पुरावा दाखवतो की मराठा समाज हा फक्त आज मागास नाही, इतिहासातही त्यांना मागास मानलं गेलं आहे. म्हणजेच त्यांची मागणी केवळ भावनिक नाही, कायदेशीर आधारावर उभी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अभ्यासकांनी वारंवार सांगितले आहे की हैदराबाद गॅजेट हे मराठ्यांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. या दस्तऐवजामुळे सरकार आणि कोर्टासमोर त्यांचा पुरावा जास्त मजबूत बनतो. अलीकडे सरकारने मराठा समाजाला आश्वासन देत 2 महिन्याचा वेळ मागितला आहे. यावर विश्वास ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. आता पुढील 2 महिन्यात सरकार या ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून ठोस निर्णय घेणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हैदराबाद गॅजेट हे फक्त एक जुना कागद नसून मराठा समाजाच्या संघर्षाचा पुरावा आहे. आरक्षणाच्या लढ्यात इतिहासाचा आधार महत्वाचा असतो आणि तो आधार इथे स्पष्ट दिसतो. आता सगळ्यांच्या नजरा आहेत, सरकार पुढील 2 महिन्यात नेमका कोणता निर्णय घेणार? तुमच्या मते हा पुरावा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला किती बळकटी देतो? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सप्त मराठीला सबस्क्राईब करा.